नमस्कार मित्रांनो, आदिविका कुकिंग आर्ट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आपण हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर स्टार्टरमध्ये आपल्या आवडीची डिश म्हणजे पनीर चिली, ती आपण घरच्या घरी कशी बनवायची ते आपण बघू। पनीर चिली बनवण्यासाठी आपण 200 ग्रॅम पनीर घेतले। सगळ्यात अगोदर ते आपण क्यूब्समध्ये कटिंग करून घेऊ। सगळं पनीर आपण असे कट करून घेतलेलं आहे। आता आपण याला कोटिंग करणार आहोत। 1 टीस्पून ब्लॅक पेपर, 1 टीस्पून मीठ, 1 टीस्पून लाल तिखट, 4 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर हे आपण मिक्स करून घेऊ। व्यवस्थित कोटिंग करून घेऊ त्याला। याला फ्राय करून घ्यायचं आहे। कढईमध्ये थोडं तेल टाकू आपण। आणि 2 बॅचमध्ये आपण फ्राय करणार आहे। थोडं गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आपल्याला। एक बॅच झालेली आहे आपली जवळ, काढून घेऊ त्याला। असं दुसरी बॅच सोडू। फ्राय करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, 5 मिनटं भरपूर झाले, 5 मिनटं लागतात। हाय फ्लेमला फ्राय करून घ्यायची। झाले ते पण, हे पण काढून घेऊ आपण। आता ह्याच्यासाठी लागणारे व्हेजिटेबल बघू। अद्रक, लसूण, कांदा, शिमला मिर्च, कोबी आणि गाजर हे आपण अगोदरच। आता पुढची प्रोसेस करायला घेऊ। एक मोठा टेबलस्पून आपण तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात अगोदर लसूण टाकायचे, त्याच्यानंतर कांदा, थोडासा परतून घ्यायचा, नंतर अद्रक, शिमला मिर्च, गाजर, कोबी सगळे हाय फ्लेमला आपण फ्राय करून घेणार आहोत। बारीक चिरलेली थोडी कांद्याची पात टाकायची, मिक्स करून घ्यायचं। आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे। 1 टीस्पून ब्लॅक पेपर पावडर। आता सॉसेस ॲड करणार आहोत आपण। रेड चिल्ली सॉस, ग्रीन चिल्ली सॉस, विनेगर, सोया सॉस, टोमॅटो केचप हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। थोडी कांद्याची पात टाकणार आहे आपण। 2 हिरव्या मिरच्या याच्यामध्ये तुम्ही उभ्या कट करून टाकू शकता। मला तिखट आवडत नाही म्हणून मी टाकलेलं नाही। फ्राय करून ठेवलेले पनीरचे क्यूब्स मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये। आणि आता सगळ्यात शेवटी कॉर्नफ्लोअरची स्लरी हे आपण अगोदरच करून ठेवली होती। 3 टेबलस्पून मोठे टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। थोडी कांद्याची पात,
अशी ही सगळ्यांच्या आवडीची पनीर चिल्ली बनवून तयार आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊ आपण. कशी वाटली तुम्हाला पनीर चिल्लीची रेसिपी? जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.